नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 3 याचे पठण करणार आहोत। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य। गताध्यायी कथासुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करून वस्ती मंगळवेढी सोडिले। मोह माझी वास्तव्य करिता आप्पाटोळ झाले भक्त, तेथील साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम। सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे। टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकानी, परिणच मानिले त्या। तेथोनिया निघाले अक्कलकोट कोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविंध्य होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती, स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज ग्रहासी आले, जैसे कामधेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी परमभाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान। सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले, योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती। निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन। एक गिरी गौरी बैसोन तपश्चर्या करिताती, एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते बक्षिती। कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडून, एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती। एका लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये। परिजयाचे चरण दुर्लभ सभक्ती वाचोन, केली असे नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ। योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला भोसाळ। तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्ही राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती ते जे। अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिती स्वामीचरणी उदेले। तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक झाले। चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली। आपली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयाची चित्ती, म्हणून या स्वामी राज येती, बहुधा न जाती फिरावया। लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात येती विख्यात पातले। राहती चोळप्पाचे घरी, दर्शना जाती नर व नारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र। वार्ता ऐसी ऐकूनी राव बोलले काही वाणी, गावात येती येऊनी फार दिवस झाले।
परी आम्ही श्रुत पाही आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची येथे मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायांची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूनी. मग तया हस्तकी धरुनी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळवणी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराई. निराकाराने निर्गुण, भक्तासाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ नाथाय नमः. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.